खरेदी केलेला कांदा दिल्लीसह इतर बाजारपेठांमध्ये पाठवला जात असल्याच्या निर्णयाला येवल्यात शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आल्यास कांद्याचे दर पुन्हा घसरण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असा आरोप संघटनेने केला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देत नाफेडचा कांदा देशांतर्गत बाजारपेठेत न पाठवता परदेशात निर्यात करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी वाढलेले साखरेचे दर आणि टोमॅटोच्या घसरलेल्या बाजारभावाबाबतही शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला. कांद्याचे थोडे मार्केट टाईट झालं, नाही तर काल लगेच यांनी निर्णय घेतला दिल्लीमध्ये बैठक घेऊन, आणि नाफेडने जो खरेदी केलेला कांदा आहे तो ताबडतोब दिल्ली आणि इतर मार्केटमध्ये पाठवून आणि शेतकऱ्यांना मिळणारे भाव पाडायचा यांनी उद्योग केलेला आहे सरकारने. याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. सरकारने या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. खताचे भाव वाढले, मजुरी वाढली, शेती कांदा पिकवायसाठी जे काही लागतं औषध वगैरे सर्व खर्च वाढलेला असताना 50 रुपये किलो कांदा झाला म्हणजे फार महाग झाला. अशात काही भाग नाही. शेतकऱ्याला काय मिळतं याचा विचारच सरकार करायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं असेल, साखरेचे भाव वाढले आणि साखरेचे भाव वाढल्यानंतर शेतकऱ्याला काय मिळालं हो? शेतकऱ्याने तर ऊस दिलेला आहे, त्याला काहीच मिळालेलं नाही. त्याला सुद्धा बोनस मिळाला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करून आज टोमॅटोचं मार्केट काय आहे, भाजीपाल्याचं मार्केट काय आहे, मिरचीचे भाव काय पडले, म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याही मालाचा भाव मिळत नाही. आणि कांद्यामध्ये समजा मागच्या वर्षी तुम्ही बघितलं अवकाळी पावसाने ॲव्हरेज घटलं, उत्पादनामध्ये तोटा आला आणि खर्च मात्र भरमसाठ झाला. म्हणून त्यातून वाचून जे काही थोडेफार कांदे वाचले तर त्याच्यामध्ये थोडे पैसे मिळायचे, तर सरकारने लगेच आज भाव पाडायचा उद्योग केला. म्हणून आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे, नाफेड हे शेतकऱ्यांचं नाही, शेतकऱ्यांचे भाव पाडण्यासाठी ते नाफेड आहे. ते सरकारने आज सिद्ध केलं. कारण लासलगावमध्ये इकडे इतर मार्केटमध्ये साठवलेला कांदा ते आज लगेच मार्केटमध्ये आणून शेतकऱ्यांचे भाव पाडण्याचा उद्योग केला. हे कदापि शेतकरी सहन करणार नाही आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. या निवेदनावर सरकारने जर विचार नाही केला तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, एवढाच या निमित्ताने इशारा देतो. नाफेडचा कांदा तिकडे डब्यात फेकून द्यावा. शेतकऱ्याच्या कॉम्पिटिशनला नाफेडचा कांदा आणू नये आणि शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा योग्य भाव मिळतो तेव्हा तेव्हा सरकार हस्तक्षेप करतं आणि मार्केट पाडतं. आज काय परिस्थिती आहे, जो जिवंत प्रश्न आहे त्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. साखरेचे भाव वाढलेले आहे, टमाट्याचे भाव वाढले आहे, टमाटा शेतकरी रस्त्यावर फेकून देत आहे. या प्रश्नावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर शेतकरी संघटना यावेळी आंदोलन करेल. आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य.